अहो अर्जुन सर ऐका ना, हे माझ्या फार अंगाशी येईल हो. अहो नाही हो, तुम्हाला कळत नाहीये. जर अपर्णा मॅडमना हे कळलं ना तर माझी नोकरी सुद्धा जाईल. अहो ऐका ना, बघा बर पण ऐका, काय करायचं या अर्जुन सरांचं. हो म्हटलं तरी अडचण, नाही म्हटलं तरी अडचण. या मॅडम या की मॅडम. हो नमस्कार 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 नमस्कार. मॅडम व्यवस्थित आलात ना तुम्ही? हो अगदी व्यवस्थित आले. मॅडम या की आतमध्ये. एक मिनिट. माझे पीए यायचे राहिलेत, येतच असतील ते, जरा वेळ थांबूया. गुड मॉर्निंग मॅडम. गायतोंडे रिपोर्टिंग मॅडम. गुड मॉर्निंग. तू काय करतोयस इथं? अगं गायतोंडेंना काहीतरी अर्जंट काम होतं, त्यामुळे मग. तूच काहीतरी केलंस? नाही, मी कशाला काय करतोय, मी काय. मॅडम या ना आतमध्ये, चहा पाणी घेऊया. नाही मॅडमला ते पाणी नको. मॅडमला पाणी आणलंय मी. मॅडम तुमचं पाणी आणलंय. बरं बरं राहू दे तुमच्याकडे, मी घेते नंतर. बरं आज मी तुमच्या सगळ्या अडचणी जाणून घेण्यासाठी इथे आली. आणि हा, आपली ही चर्चा झाल्यानंतर मी तुमच्यासोबत जेवण करणार आहे बरं का. मॅडम आधी सांगायचं ना, काहीतरी चांगलं केलं असतं की. नाही अहो म्हणूनच तुम्ही इथे आल्या. तुम्ही जे खाताय ना तेच मला खायचंय बघा. असं कसं? अहो ताई, तुम्ही रोज जे जेवताय त्यातनं तुम्हाला किती पोषण मिळतंय, किती पोषण मिळत नाही, हे मला खाल्ल्याशिवाय कसं काय कळणार? आम्ही करतो व्यवस्था मॅडम. तुमच्या सगळ्यांची चर्चा झाली असेल तर मी एक गोष्ट बोलू का? मी सगळ्यांसाठीच डबा आणलाय. अर्जुन गायतोंडे मॅडम तुमचा पण डबा आणलाय. एक मिनिट, मला जरा यांच्याशी बोलायचंय, मी आलेच. गायतोंडे जरा बाजूला या. अर्जुन काय चाललंय तुझं? तू काय करतोस कळतंय का तुला? एकतर मुळात गायतोंडेच्या जागी असं आहे ना, हेच चुकीची गोष्ट आहे. अर्जुन अरे तू सस्पेंडेड आहेस. तुला कोणी बघितलं, कोणी ओळखलं तर परत शिक्षा होईल. हो आप्पे जरा शांत हो. शांत हो काय शांत हो? तू मलाच सांगतोय शांत व्हायला, तुला कळत नाही का? तर काय तोंडेंना भेटू. तू त्यांना काय बोललो का? त्यांना काय बोलू नको म्हणजे? त्यांना कळत नाही? त्यांनी कशाला तुला इथे पाठवलंय? आप्पे मी तुला सकाळीच म्हणत होतो की त्या पाड्यावर जायचं असं. माझं काम आहे अर्जुन हे, तू नको ना मध्ये मध्ये करू इथे. आप्पे मला काळजी वाटते ना तुझी. अरे हो बाबा, माहितीये की काळजी वाटते, माहितीये मला. अर्जुन पण या बायका नेमकं काय आहार घेत आहेत हेच जर मला कळलं नाही तर मी या योजनेचा आराखडा कसा बांधू? एक तर सरांनी आधीच या योजनेला नकार दिला. मी कशी मेहनत करून हे सगळं परिपूर्ण करायचा प्रयत्न करते, तू सगळं हाणून पाडतोयस. काय करायचं आता? नाही असं नाही आप्पे. मग कसं आहे अर्जुन? अरे त्या सगळ्यांसोबत जेवणं मला गरजेचं आहे. मला कळते की तुझी काळजी, पण तू सॉरी. इकडे बघ की मी काहीतरी बोलते ना तुझ्याशी. सॉरी, पण तू असं नको ना वागू. आप्पे मला आत्ता कळलं ना की तुझं इकडे येणं किती गरजेचं होतं ते. ठीक आहे मग चला. ऐक ना, पाणी प्यायचंय का? तिकडे आहे. नाही, पाणी मी आणलेलं पी फक्त. बर चला. आणि काय हे जेवण मी आधी टेस्ट करू का? अर्जुन बाद झाला आता. सॉरी मॅडम, सॉरी. तरी करणं बंद कर. चला काय तोंडे. मॅडम आम्ही काय म्हणतोय, बोला. साहेबांनी डबे आणले त्यातलंच खाऊया ना आपण. अहो मॅडम, आमच्याकडच्या जेवणाने काय झालं तर हे डबे आहेत की. हे डबे आज आले, रोज नसतात ना? नसतात. मग मला सांगा, तुम्ही रोज जे काही खाताय ते जर मला कळालं तर तुम्हाला योग्य पोषण द्रव्य असणारी पदार्थ मी देऊ शकेन ना? हा, त्यामुळे मी काय म्हणतोय, आपण सगळेजण एकत्र जीव ना. तुम्ही तुमचं घरचं खाल, मॅडम मॅडम खातील, असं आहे का नाही? मी यांच्या घरचंच खाणार आहे. ही डबे तुम्ही खा.
तुम्ही पहिल्या अशा अधिकारी हाय ज्या हिथं येऊन घरचं खायचं म्हणताय. आओ मग मॅडम आहेतच भारी आमच्या. आपल्या चला घ्यायचं जेवायला. हे कोण इथलं ताट पण आलं. चला घेऊ जेवायला आपण. चला द्या इकडं. तुम्ही खावा, तुम्ही या डब्यातलं खावा, मी खाते. द्या सगळ्यांना. ठीक आहे. मागे द्या मागे. आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, सरकार तुमच्यासाठी आहे, तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आहे, तुमचं आयुष्य सोपं करण्यासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण आली तरी अगदी बिनधास्तपणे मला सांगा. खावा. आणि हा, तुम्ही आता काहीच बायका इथे जमल्यात, पण गावात अजून बायका असतील, त्यातल्या काही गरोदर असतील, त्या सगळ्या बायकांना माझा निरोप द्या. त्यांनाही काही अडचणी असतील तर त्याही अगदी मला येऊन सांगितलं तरी चालतील. मॅडम, तुम्ही गरोदर बायकांसाठी काम करताय म्हणलाय ना? व आमच्या इकडले रस्ते नीट करा की. ऐन वेळेला पावसा पाण्याची लय आपदा होती बघा. कधी कधी झोळीतून पळवत घेऊन जायला लागतं अडलेल्या बाईला. मी बघते, मी विचार करते या गोष्टीवर. तुम्ही खावा. तुम्ही काय करताय? मी ते चेक करत होतो टेस्ट कशी लागते ते. ताट द्या इकडं. असं की ताट द्या इकडं. खावा खावा. बरं, आता तुम्हाला या योजनेतनं सकस आहार मिळेल, तो घ्यायचा आणि गरोदर महिलांना द्यायचा. काय? आणि अजून तुमच्या काही तक्रारी असतील त्याही सांगा. मी या बायकांना प्रत्यक्षात येऊन भेटले, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, यासाठी आपल्याला एक व्हिडिओ बनवावा लागेल. मला सरांना पाठवायचं आहे. हो मॅडम, काढतो ना लगेच. बरं चला, आता येऊ का मी? चला. हो. सुजा, पेपर वाचला मी आजचा आणि दिवसभर घरीच होतो बरं का. पाहिजे तर आईला विचार, नाहीतर तू परत म्हणशील ती बातमी मीच छापायला सांगितली का काय. बातमी पिऊनी दिली. वहिनी? नाही रे, माहिती रे मला, कोणच नाही माझं. तुझ्या हे सगळं घडवून आणण्यात त्या आप्पीचा हात आहे. वहिनीनी बातमी काय त्यांच्या मनानं छापली नसणार आहे, त्या आप्पीनंच त्यांचे कान भरले असतील. असल नाही, असंच आहे. मी सांगतो ना, असंच आहे. काय करायचं मग? तुझ्या एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही जरी झालं ना तरी शेवटी मीच तुझा दोस्त आहे. बाकी सगळ्यांनी तुला नाकारलं ना तरी मी कायम तुझ्यासोबत उभा राहणार नाही, आहेच मी तुझ्यासोबतच आहे. होय रे, सगळी एक जात आहेत, सगळी बेकार आहेत, बेकार.
सुजा, सरकार असते तर हे सगळं झालंच नसतं ना. हे गप्प आहे. हे काय मध्येच का तुमच्या दोघात काय भांडणं झालेत का? ए बांटे, लय बडबड करू नको. गप्पी. नाही, मी आपलं असंच विचारलं. मला वाटलं सरकार असते तर परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली नसती ना. अजिबात नाही. सरकार असते ना तर आमदार असून नोकरासारखा वागवला असं त्यांनी मला. आता थोडा तरी मान मिळतोय. का असं का बोलतोय? खरं तेच बोलतोय. मला सांग बंटे, त्यांनी कधी मला माझ्या मनासारखं करून दिलं का? कधीच नाही. मी सांगेन तेच कर, एवढंच म्हणणं असतं त्यांचं. अच्छा, म्हणून तू त्यांना शोधत नाहीस का? शोधलं की मी, पण कुठे गेले काय माहित. जाऊ दे, यायचे तेव्हा येतील, नाही तर मरतो तिकडं. मला नाही फरक पडत. अप्पे, दमाईल झालं गेलंय. अप्पे, खरंच सॉरी. मी नाही असं परत वागणार. नियम नाही मोडणार. अरे तू नियम मोडले म्हणून नाही राग आलाय मला. मग अर्जुन, हे बघ, तू आधीच बेलवर सुटलायस, त्यात तू असं बाहेर फिरलास, कोणी बघितलं कशाला ना उगाच. हा, म्हणजे मी असं सोबत तुझ्या आलेलं आवडलं का तुला? हा, अरे नवरा म्हणून तू माझ्यासोबत ये की. मी नाही कधी म्हणलंय. काय सांगतेस? हा अर्जुन, मला काहीच अडचण नाहीये. ठीक आहे, येत जाईल मी. पण बघा, परत लोकच तुला काहीतरी म्हणतील, नवरा भ्रष्टाचारी आहे, सोबत घेऊन फिरते. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे, मला नाही फरक पडत. खरंच अप्पे. अर्जुन, हे बघ, तुला तुझी चूक मान्य, कोर्टात केसही सुरू आहे ना, मग झालं तर चला झोपूया. हो. पोटात दुखतंय जरा, पण ह्याला सांगितलं तर ओरडेल. पोटात जळजळतंय आणि हिला सांगितलं तर ओरडेल रावी, पण सांगतो. अप्पे, बोल तू. बोल तू बोल. अरे बोल की. अप्पे, माझ्या पोटात होती गडबड, आणि मी जे दुपारी खाल्लं ना तेच तू पण खाल्ले, त्यामुळे मला वाटतं तुझं पण पोट बिघडल. आपण रिस्क नको घ्यायला, आपण गोळी घ्यायची काय काय. तेच म्हणत होते मी, मला जरा पोटात. अप्पे, तू आत्ता सांगतेस का? पोट बिघडलं असतं तर, अजून काय वाढलं असतं तर, बाळाचं पोट बिघडलं असतं तर त्याला गोळी कशी देणार होतो आपण? म्हणूनच तुला आवाज दिला होता ना. हो, गोळी घेऊ आपण. हा, बाग आहे तिथं. ती नाही. तू पण घे. ते तू ओरडशील म्हणून मी काय बोललो नाही. मला वाटलं तू रागवशील. अर्जुन, एक सांगायचं होतं. बोल ना. नाही म्हणजे आज दिवसभरात तुला या गावपणा केलाय, पण तू दिसत लय भारी होत. सुजे कुठे कुठे आहे ती? काय झालंय? काय बोलली? सुजय, अरे उभं राहता येत नाहीये तुला? मास्तर, तुला काय काय येते ते सगळ्यांना माहितीये. सुजय, अरे कशाला पेलायस एवढी? अर्जा गप. कुठे पिऊ? पिऊ, माझी बातमी तूच दिली ना पेपरला? तूच दिलं ना? सुजय, मी तुला सकाळीच सांगितलंय, बातमी मी दिलेली नाहीये. सुजय, तोंड गप ठेव. सुजय, तुला उभं राहता ना, बस जरा खाली खाली बस. अर्जा, तुला काय म्हटलं मी? आमच्या मध्ये पडायचं नाही तू. बायको कुठे तू? बाजूला तर अर्जा, तू तुझ्याच बायकोची फोस येईल. सुजय,
दारू पिऊन आप्पीचं नाव घेऊ नको तोंडात. घेणार मी नाव. माझे आमदारकी घालवायला बसली ही आणि मी गप्प बसू आहे. आणि हे आमची मिसेस काय करते? त्याच्या हिचं ऐकते आप्पीचं. तुझ्या शांत हो. तू खूप दारू प्यायलेलास. आतमध्ये जाऊन झोप जा. येडे मला कोण का तू सांगणारी? हे सुजा, एक शब्द जरी फालतू पडपडला ना आता बघा मग. काय करणार आहे तू? मला मारणार आहे? मार मला मारणार आहे? मार. भाऊजी, अहो ऐका ना, तुम्ही जरा शांत व्हा की. अहो आई झोपलेत आतमध्ये. तुम्हाला माहिती आहे ना आईला त्रास होतोय. कशाला तुम्ही दंगा करताय? कोणामुळे होतो बहिणी त्रास? कोणामुळे होतो त्रास? माझ्यामुळे होतो. माझ्यामुळे हिच्यामुळे होतोय त्रास माझ्या आईला. माझ्या आईला तोडलं माझ्यापासून जात हिनी. माझ्या तोडलं हिनी. काय तूच दिली ना बातमी? माहितीये मला तूच दिली बातमी. तुझे शांत हो. दादा वहिनी कायम तुझ्यासोबत असते रे. अर्जा आपली कायम तुझ्यासोबत असते रे. पण हे कधीच माझ्यासोबत नसते. कधीच नसते. हिला नेहमी माझं वाईट ड्रेस करायचं असतं. सुजा, अरे असं नाही. असंच आहे अर्जा, असंच आहे. माझ्या आरू बाळाला तोडले माझ्यापासून हिने. आरू बाळा मला सांग, तुला बाबा आवडतो ना रे? आरू बाळा सांग ना मला. वहिनी त्याला आत घेऊन जावा कापर्यंत तो. बाबा आवडतो. वहिनी कुठे घेऊन जा? वहिनी आरूला घेऊन जा. बस 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 बस. आरू बाळा. सुजा, अरे आजवर या घरात कोणी दारू पिऊन दंगा केला नव्हता. सरकार असताना काय हिंमत होती याची? आता ते नाहीच ना, म्हणून चाललंय सगळं. काय म्हटली तू? कोण आहे सरकार? कोण आहे? मी आहे सरकार. मी आहे इथला सरकार. मीच आमदार आहे इथला. हो सुजय, तू सरकार आहेस. तूच सरकार आहेस. चला ये तू. तुला बघतोच मी. ये ग तू. शांत दादा. हो मी आमदार इथला. शांत पडू नको. पाणी युवाला अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत सगळेजण तुझ्या बरोबर. वहिनी तुम्ही आज आमच्या खोलीत झोपा, मी इथं झोपतो. पापे आजचं नाही यायचं. कायमच असं करतो. नेहमी पिऊन यायचं, पण मी कुणालाच काही कळू दिलं नाही. आज लईच झालंय. आरू समोर एवढा तमाशा. हे बघ, तू नको काळजी करू. आपण काहीतरी मार्ग काढू. तू चल. आज तर आपण झोपायचं. उचल सावकाश. जरा चांगले दिवस बघितले ना घरानं, काही ना काहीतरी होतच बघ अर्जुन. तू नको काळजी करू आत्या. मी करतो सगळं नीट.
आप्पी माझी लाडकी आहे अर्जुन माझा लाडका आहे. आणि आप्पी आमची कलेक्टर ही मालिका तुमची लाडकी आहे. आता तुमची लाडकी मालिका अजून लवकर येणार तुमच्या भेटीला. 21 ऑगस्ट पासून रोज संध्याकाळी 6:30 वाजता.